आता या पोलिसाच्या नातलगाने काय केलेलं आहे पहा। सिद्धिविनायक पेडणेकर असं याचं नाव आहे। त्याला नाटकात किंवा तमाशात स्त्री भूमिका करण्याची हौस आहे। त्याने त्यासाठी आपले लांब केसही वाढवले आहेत। मुलींचा पोशाख करून त्याने तसे फोटोसुद्धा काढले आहेत। म्हणजेच तो कदाचित समलैंगिक असावा, म्हणजेच गे असावा अशा तर्क लावण्यात येत आहे। तो रील बनवत असे। त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आहे। त्याला कुठे ऑर्डर मिळाली तर तो जेवण बनवतो। तो विक्षिप्त वागत असल्याने वडिलांनी त्याच्या मनोपचारासाठी तज्ज्ञांकडे तपासणी करून घेतली होती। मात्र तो मनोरुग्ण नसून चांगला असल्याचा रिपोर्ट आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले। परंतु त्याने खून कसा केलेला आहे पहा। आता काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त घेतलेले व सध्या काही कामानिमित्त कोळशी वरचीवाडी येथे गावी आलेले निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर यांचा त्यांच्या राहत्या घरातच खून करण्यात आला। विशेष म्हणजे त्यांचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने तर्कवितर्क होत आहेत। त्यांच्या घरी रात्री सोबत जेवण करून झोपण्यासाठी आलेला त्यांचा नातलग सिद्धिविनायक उर्फ पप्पू संजय पेडणेकर यानेच या घटनेची माहिती आपल्या वडिलांसह 100 नंबरवर कॉल करून पोलिसांना दिली। सुरुवातीला तो विसंगत माहिती देत होता। मात्र त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशी दरम्यान त्याने विनोद आचरेकर यांचा खून डोक्यात कुदळ मारून आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली। खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता विनोद आचरेकर यांचा मृतदेह पूर्णपणे नग्न अवस्थेत आढळून आला, तर डोक्याच्या मागच्या बाजूला जबर जखम झाल्याने मोठा रक्तस्राव घटनास्थळी झालेला होता। यावेळी लगतच आढळलेली कुदळ डोक्यात मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। तसेच घरातील डायनिंग टेबलवर 2 रिकामी काचेची ग्लास, एक दारूची बाटली, जेवणाची ताटे, पिशवी, रक्ताने माखलेली बेडशीट आढळून आली। त्यामुळे आता या नराधमाची चौकशी केली पाहिजे अशा मागण्या अनेक युजरांनी केलेल्या आहेत।